वुमेन वनडे वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना रंगणार आहे। सेमीफायनल आधी भारतासाठी आजची मॅच महत्त्वाची ठरणार आहे। सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया सोबत मुकाबला रंगणार आहे। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमधील उपांत्य फेरीच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। उपांत्य फेरीमधली पहिली लढत 29 ऑक्टोबरला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगणार आहे, तर दुसरी लढत 30 ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणार आहे। आता या 4 संघांमधील कोणते 2 संघ 2 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम फेरीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतील याकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा आहेत। ऑस्ट्रेलियानं महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये अखेरच्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवलाय। फिरकीपटू अलाना किंगनं 7 गडी बाद केले आणि आफ्रिकेचा संघ झटपट गुंडाळला। दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी निव्वळ 98 धावांचंच आव्हान ठेवलेलं होतं, मात्र ऑस्ट्रेलियानं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आव्हान पूर्ण केलंय। 7 गडी बाद करणाऱ्या किंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला। ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न भंगलेलं आहे। अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतानं 9 गडी राखून मात केली। ऑस्ट्रेलियानं विजयासाठी 237 धावांचं आव्हान ठेवलेलं होतं, मात्र रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या नाबाद 74 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला। मात्र भारतानं सामना जरी जिंकला तरी ऑस्ट्रेलियानं मालिका 2-1 अशी जिंकली आहे। ऑस्ट्रेलियामध्ये येणं आणि क्रिकेट खेळणं खूप खास होतं अशी प्रतिक्रिया रोहित शर्मानं भारताच्या विजयानंतर दिली आहे। ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा खेळण्याची संधी मिळेल की नाही हे ठाऊक नाही, मात्र धन्यवाद ऑस्ट्रेलिया असं म्हणत रोहितनं ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचा सामना खेळल्याचं सुतोवाच केलं। तर या दौऱ्यामुळे 2008 सालच्या पहिल्या दौऱ्याच्या आठवणी ताज्या झाल्याचं विराट कोहलीनं म्हटलेलं आहे। आम्ही पुन्हा इथे खेळायला येऊ की नाही हे माहीत नाही, मात्र प्रत्येक क्षणाचा आनंद घेतल्याचं म्हणत विराटनं रोहितच्या सुरात सूर मिळवला। सिडनी वनडेमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं शानदार अर्धशतक झळकावत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे। कोहलीनं नाबाद 74 धावा केल्यात। या खेळी दरम्यान 54 धावा पूर्ण करताच विराट कोहलीनं श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगक्काराला मागे टाकलेला आहे आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावलंय। कुमार संगक्कारा यांनी 380 डावांमध्ये 14,234 धावा केलेल्या होत्या। आता विराट कोहलीनं आपल्या 293व्या डावामध्ये 14,255हून अधिक धावा पूर्ण केल्यात। लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाचा पुढल्या महिन्यामध्ये केरळ दौरा लांबणीवर गेलेला आहे। या दौऱ्यामध्ये अर्जेंटिना संघ मैत्रीपूर्ण सामना खेळणार होता, मात्र या सामन्याला फिफानं मान्यता दिली नसल्याचं केरळचे क्रीडा मंत्री व्ही अब्दुल रहीम यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे भारतामधील फुटबॉल चाहत्यांची निराशा झाली आहे। रणजी हंगामामधील दुसऱ्या सामन्यामध्ये मुंबईने छत्तीसगड विरोधात पहिल्या दिवशी 5 बाद 251 धावांची मजल मारलेली आहे। यामध्ये अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्या 118 धावा त्यांच्या खेळीचा सुद्धा समावेश आहे। मात्र भारत अ संघामधून डावलण्यात आलेला सरफराज खान या सामन्यामध्ये अपयशी ठरलेला आहे। भोपळाही न फोडता तो माघारी फिरलाय। आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सध्या भारतामध्ये सुरू आहे। या स्पर्धेमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामधील 2 महिला खेळाडूंसोबत इंदोरमध्ये एक वाईट घटना घडली आहे। हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे कॅफेकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीनं त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्शही केला होता। या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवलेला होता। त्या तक्रारीवरून अखिल खान या आरोपीला ताब्यात घेतले। आणि आता पाहणार आहोत इतरही महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीने। वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर आता गती मिळणार आहे। एमएसआरडीसीनं वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या 4ही दिशांनी समुद्रामधील कामांना सुरुवात केली आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या प्रकल्पाच्या कामानं आता गती घेतली आहे। मुंबईमधील प्रभादेवी पुलाच्या कामामध्ये 83 कुटुंबांचं घर बाधित होणार आहे। या कुटुंबांना परळ, प्रभादेवी, माटुंगा या परिसरामध्ये म्हाडाची घरं दिली जाणार आहे। या घरांसोबतच लवकरच अंतिम निर्णय होणार आहे। ती घरं बाधितांना वितरित केली जाणार आहे।
टोल प्लाझावर आता मासिक आणि वार्षिक पासची माहिती मिळणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एका निवेदनामध्ये हे म्हटलेलं आहे. NHRIनं प्रादेशिक कार्यालयांना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व टोल प्लाझावर पासची तपशीलवार माहिती ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले. गेल्या 8 दिवसांमध्ये विमानामध्ये प्रवासादरम्यान मोबाईलच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईलच्या पॉवर बँक संदर्भात काय नियमावली आहे याचा अभ्यास DGCAचे अधिकारी करतायत. त्यानंतर विमानातून पॉवर बँक नेण्यावर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज फलटणचा दौरा असेल. फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगानं देशव्यापी SIRची तयारी सुरू केलेली आहे. पुढल्या आठवड्यामध्ये या संदर्भातली घोषणा होणार असून 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या राज्यांना पहिलं प्राधान्य असेल. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. बिहार निवडणुकीची धामधूम सुरू असताना JDUनं मोठी कारवाई केली आहे. पक्षामधील माजी मंत्री आमदारांसह 11 नेत्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेलं आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर झालाय. केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची शनिवारी घोषणा झाली. हा देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार असून या पुरस्काराचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. बंगालच्या उपसागरामधील क्षेत्राचं चक्रीवादळात रूपांतरण होणार असून अरबी समुद्रामधील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा दिलाय. बंगालच्या उपसागरामधील तीव्र दाबाचं क्षेत्र उद्या चक्रीवादळामध्ये रूपांतरित होईल असा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पावसानं जोर वाढवलाय. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. या पावसामुळे भातपीक धोक्यात आलंय. काहींची कापणी सुद्धा खोळंबली आहे. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये एका घराशेजारी अजगर आढळून आलाय. वन विभागाला या संदर्भातली माहिती दिल्यानंतर 6 फूट लांबीच्या अजगराला पकडण्यात आलेलं आहे. त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात त्याला सोडून दिले. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये CBIचा समाप्ती अहवाल आता समोर आलेला आहे. CBIच्या अहवालामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे. तपासामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं CBIच्या अहवालामध्ये म्हटलंय. रियाला क्लीन चिट मिळाल्यामुळे सुशांत सिंहनं त्यांच्या कुटुंबानं मात्र नाराजी व्यक्त केली आहे. पार्टीनंतर झालेल्या वादामुळे एका तरुणानं त्याच्या मैत्रिणीला चक्क गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेल्याचा प्रकार बोरिवलीमध्ये घडलाय. या घटनेमध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला तरुणाला हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणामध्ये अटक केली आहे. नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 2 जणांनी मुलीचं अपहरण करून तिला लॉजवर नेलं, तिच्यावर अत्याचार केला. आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडिओ सुद्धा काढले आणि या संदर्भात कुणाला सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल करेन आणि जीवे मारेन अशी धमकी सुद्धा दिलेली आहे. यानंतर पीडितेच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय पुष्कर प्राणी मेळावा भरलेला आहे. या मेळाव्यामध्ये शेटलँड पोनी घोडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. 24 ते 30 इंच लांबीचे हे घोडे लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. 25 नोव्हेंबरला अयोध्येमध्ये एक भव्य कार्यक्रम होणार आहे. राम मंदिरामध्ये ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील जेवर विमानतळाच्या बांधकामाचा आढावा घेतलेला आहे. देशामधील सर्वात मोठ्या विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे असं त्यांनी सांगितलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी जात त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. निवडणूक प्रचारादरम्यान पप्पू यादव यांनी मोठा दावा केलाय. आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पैसे वाटणं हा गुन्हा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
आणि तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केलेली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणामध्ये आरोपी अकील खानला अटक झाली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये बेकायदेशीर संकुलावर बुलडोझर चालवला जातोय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाते. अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारलेल्या होत्या. जाने भी थे उयारो, मेहुना साराभाई विरुद्ध साराभाई या अशा अनेक चित्रपट तसंच मालिकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजलेल्या होत्या. ते 74 वर्षाचे होते. नाशिक पोलिसांनी 273 रिक्षा जप्त करत रिक्षा चालक आणि मालकांवर धडक कारवाई सुरू केलेली आहे. शहरातल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि रिक्षा चालकांची मुजोरी नियंत्रित करण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत. शहरातील रिक्षा चालकांविरोधात 147 FIR आणि 373 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.